रक्ताचा खच पडलेला आहे, चेंगराचेंगरी होते आणि 120पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होतो. सगळं विदारक दृश्य बघून अनेकांना हृदयविकाराचे झटके आलेत आणि त्याच्यामुळे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे. अशा पद्धतीची अत्यंत विदारक घटना आज आपण बघणार आहोत. तर यासाठी आता आपल्याला जायचं आहे अर्थातच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या उत्तर प्रदेशमध्ये. आता सध्या आपल्या देशामध्ये धार्मिक प्रवचन देणारे किंवा धर्माचं ज्ञान देणारे, मार्गदर्शन करणारे अनेक मंडळी आहेत. आता याच्यामध्ये काहींचा सत्संग असतो, काहींचं प्रवचन असतं, काहींचं कीर्तन असतं, काहींचं भजन असतं. अशा पद्धतीनं आणि काही लोक ऐकतात, काही लोक पाहतात, काही लोक त्या ठिकाणी स्वतः जातात. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. आता या सगळ्यांमध्ये आजची जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माला, कुठल्याही पंथाला किंवा कुठल्याही गोष्टीला माझा वैयक्तिक कोणताही विरोध नाही. जर चुकीचं व्यवस्थापन असेल तर किती भयंकर गोष्ट घडू शकते हे आज आपल्याला या घटनेमधून समोर येतं. तर सगळा देश हादरवणारी ही सगळी घटना आहे, अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारी ही घटना आहे. तर या सगळ्या घटनेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, कशा पद्धतीनं हे सगळं घडलेलं होतं, तर याच्यामध्ये हा सत्संग नक्की कुठं होता, काय होता. तारीख आहे 2 जुलै 2024, वार होता मंगळवार. आता ठिकाण आहे उत्तर प्रदेश राज्यामधलं हाथरस जिल्हा आहे, त्या ठिकाणचं हाथरस शहर आहे. तर याच ठिकाणी घडलेली ही भयावह घटना आहे. तर हाथरस जिल्हा आहे त्या ठिकाणचं फुलराई नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये सिकंदराबाद कोतवाली हा परिसर आहे आणि या ठिकाणी भोलेबाबांचा सत्संग सुरू होता. सत्संगाला जवळजवळ 1.25 लाखापेक्षा जास्त गर्दी जमलेली होती. आता याच्यामध्ये लहान मुलं होती, महिला होत्या, वृद्ध होते, सगळी मंडळी होते. आता भोलेबाबा जे आहेत ते उत्तर प्रदेश आणि पश्चिम भारतामध्ये सर्वश्रुत होते, सर्वश्रुत आहेत आणि लांबून त्यांचं प्रवचन ऐकायला लोक येत आहेत. आता या फुलराई गावामध्ये सुद्धा हे प्रवचन ठेवण्यात आलं होतं. आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया की हे बाबा नक्की आहेत कोण. तर हाथरस या ठिकाणी सत्संगासाठी आलेले बाबा होते भोले बाबा. आता हे कासगंज जिल्ह्यातील पटियालाच्या बहादूरनगरचे रहिवासी आहेत आणि यांचं खरं नाव आहे नारायण साकार हारी किंवा सूरजमल जाटव, अशा पद्धतीचं त्यांचं नाव समोर येतं. आता ते एका झोपडीमध्ये राहतात आणि त्यांनी गावातच त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि भोले बाबा आहेत त्यांना एकूण 3 भाऊ होते. सगळ्यात मोठा भाऊ जो आहे तो हे जग सोडून गेलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचे होते भोले बाबा आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ जो आहे तो एका राजकीय पक्षामध्ये काम करतो आहे. आता हे जे भोले बाबा आहेत म्हणजे नारायण साकार उर्फ सूरजपाल, तर यांना एक पत्नी आहे आणि त्या पत्नीचं नाव आहे प्रेममती. आणि नारायण जे आहेत हे भोलेबाबा होण्याच्या अगोदर एक पोलीस कर्मचारी होते आणि त्यांनी जवळजवळ 1 डझन पोलीस ठाण्यामध्ये काम केलेलं होतं. शिवाय इंटेलिजंट युनिटमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं आणि जवळजवळ 1 वर्ष उत्तर प्रदेश पोलीस दलामध्ये सुद्धा ते होते आणि त्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये मानवतेची सेवा करणं, लोकांची सेवा करणं अशा पद्धतीची कामं पण केलेली होती. आता हळूहळू नारायण जे आहेत त्यांनी आपल्या नोकरीमधला त्यांचा रस कमी केला आणि प्रवचन देऊन स्वतःला गुंतवून ठेवायला सुरुवात केली. आता त्यामुळे मग त्यांनी पोलीस दलातील त्यांची जी SIची नोकरी होती ती नोकरीसुद्धा सोडलेली होती. 17 वर्षे त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यानंतर 2006मध्ये त्यांनी आपल्या नोकरीमधून PRS घेतली आणि त्यानंतर ते त्यांच्या गावात राहायला लागले आणि त्यानंतर हळूहळू मग गावोगावी जाऊन त्यांनी देशभक्तीचा, देवभक्तीचा प्रचार करायला सुरुवात केली. आता ज्याच्यासाठी त्यांना देणग्या मिळायला लागल्या नंतर त्यांनी हळूहळू हा सत्संग सुरू केला होता आणि त्यानंतर ते उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय होत होते. पूर्ण वेळ त्यांनी आता प्रवचन द्यायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून लोक त्यांना म्हणजे त्यांना स्वतःला कोणता गुरु नाही आहे पण लोक त्यांना गुरु मानायला लागले, देवाच्या ठिकाणी मानायला लागले आणि देवानं आपल्याला साक्षात्कार वगैरे दिला आहे असं पण त्यांनी सांगितलं होतं आणि ते स्वयंभू संत होते असा दावा त्यांनी केलेला होता. आणि हळूहळू मग त्यांचं प्रस्थ जे आहे ते वाढायला लागलं. नंतर मग पैसा मिळायला लागला. नंतर त्यांनी आश्रम बांधला होता आणि याच्या माध्यमातून त्यांनी लोककल्याणाच्या कामाला सुरुवात केलेली होती. आता हे जे आहे ते सत्संग जे करतात किंवा जे प्रवचन देतात त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीसुद्धा बाजूला बसलेले असतात. आणि हे जे बाबा आहेत ते बाबा पांढरा सूट पॅन्ट घालतात आणि मीडियाच्या रिपोर्टनुसार त्यांच्या अनुयायांची सगळी जबाबदारी जी आहे ती व्यवस्था करण्यासाठी बाकीची मंडळी व्यवस्थापन करणारी पण अनेक लोक आहेत. आता आपण आपल्या मूळ घटनेवरती येऊया. म्हणजे असं नेमकं काय घडलं होतं की 120पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि 150पेक्षा जास्त लोक या ठिकाणी जखमी झाले होते. तर हाथरस या ठिकाणचं फुलराई नावाचं गाव आहे, सिकंदराबाद कोतवाली हा परिसर आहे. त्या परिसरामध्ये भोलेबाबांचं सत्संगाचं आयोजन केलं होतं. आता याचं आयोजन मानव मिलन सद्भावना समिती जी आहे तर त्या समितीनं केलेलं होतं. याच्यामध्ये इंजिनियर,
देवप्रकाश मधुकर, महेंद्रचंद्र, अनार सिंह, संजू यादव, चंद्रदेव, रामप्रकाश अशा पद्धतीची मंडळी होती. त्यांनी हे आयोजन केलेलं होतं. आता याच्यासाठी सगळे फ्लेक्स लावलेले होते, पोस्टर लावलेले होते आणि गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळीकडे याची चर्चा चाललेली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी 50-60 हजार लोक येतील अशा पद्धतीची अपेक्षा होती. त्याची सगळी तयारी केली, मांडव टाकलेला आहे आणि 1-2 दिवस अगोदरच ही सगळी तयारी पूर्ण केलेली होती. 2 जुलै 2024 आता या दिवशी सत्संग होणार होता. सकाळपासूनच भोलेबाबांच्या भक्तांची गर्दी जी आहे ती वाढायला लागलेली होती. मोठ्या प्रमाणात भक्त येत होते. हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. याच्यामध्ये महिला, मुलं, लहान मुलं, वृद्ध ह्या सगळ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त होती आणि गर्दी हळूहळू वाढत होते. आता सकाळी 10च्या सुमारास संत भोलेबाबा जे आहेत ते त्यांच्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. गर्दी मात्र इकडं वाढत होते. बघता बघता मंडप जो आहे तो खचाखच भरलेला होता. 60-70 हजाराची मर्यादा केव्हाच ओलांडलेली होती. 1.25 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जमलेली होती. पाय ठेवायला जागा पण नव्हते आणि येणाऱ्यांची गर्दी काय थांबायचं नाव घेत नव्हते. आणि यावेळेस भोलेबाबा त्यांच्या पत्नीसह स्टेजवरती बसून प्रवचन द्यायला सुरुवात करतात. प्रवचन सुरू होतं. हाय तोबा गर्दी झालेली होती आणि या सगळ्यामध्ये आता प्रवचन काही वेळाने थांबलेलं होतं. प्रवचन थांबल्यानंतर मग त्या बाबांच्या पायाची धूळ डोक्याला लावण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक पुढं जायला लागले होते. आणि त्यावेळेस आता इथं पाय ठेवायला जागा नाही आहे आणि असं असतानाही त्या बाबांचा हात आपल्या डोक्यावरती पडावा, धूळ पायाला डोक्याला लागावी अशा पद्धतीनं आशीर्वाद मिळावा म्हणून ढकलाढकली सुरू झाली. बाबाच्या दिशेनं लोक पळायला लागली, लोक धावायला लागली. याच्यामध्ये काही लोकांना श्वासनाचा त्रास व्हायला लागला होता. घाम यायला लागलेला होता, श्वास कोंडायला लागलेला होता आणि हळूहळू अनेक लोक बेशुद्ध पडायला लागले. बेशुद्ध पडले की खाली कोसळायचे. खाली कोसळले लोक त्यांना तुडवून पुढे जायला लागलेली होती. अशा पद्धतीनं बेशुद्ध पडणाऱ्यांची संख्या आणि तुडवणाऱ्यांची संख्या जास्त झालेली होती आणि ही बातमी हळूहळू जेव्हा वाढायला लागली, ही संख्या वाढायला लागली, बातमी सगळीकडे पसरायला लागली. घबराट सगळीकडे पसरलेली आहे. लोक घाबरलेली आहेत. गर्दी बेकाबू झालेली आहे, नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे आणि दुपारी 2च्या सुमारास पळापळ सुरू झाली, धावपळ सुरू झाली. लोक खाली पडत होते, म्हातारे खाली पडत होते, लहान मुलं चेंगरली जात होती. कुणीही कोणाकडे लक्ष देत नव्हतं आणि विशेष म्हणजे ही मंडळी सगळी सत्संगाला आलेली होती. ती मात्र दुसऱ्यांना तुडवून तिथून पळायला सुरुवात करतात आणि त्यानंतर मग कोणी कोणाच्या मुंडक्यावर पाय देतं, पोटावर पाय देतं, कुठं पाय देऊन त्याला तुडवून जात होते. खाली तो माणूस रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडायला लागला आहे, रक्त यायला लागलं आहे, त्याचं मान बाजूला पडलेली आहे. कुणी काहीही बघत नव्हतं. धडाधड त्याला तुडवून समोर जात होते, बाहेर पडत होते. चेंगराचेंगरी सुरू झालेली होती. आता फक्त प्रत्येकाचा स्वतःचा विचार होता, स्वतःला कसं वाचवायचं याचा विचार होता. दुसरा खाली तडफडून मरतोय, तुडून मरतोय, चिरडून मरतोय, त्याचं कोणीही काही बघत नव्हतं. आणि आता मेलेल्या माणसांचा खच पडायला लागले होता. उरावरून जात होते. गर्दी अगदी नियंत्रणाच्या बाहेर गेलेली होती आणि याच्यामधून भोलेबाबा आणि त्यांच्या पत्नी जे ते त्या ठिकाणावरून निसटलेल्या होत्या आणि हजारो लाखो भक्तगण त्या ठिकाणी अडकलेले होते. बाहेर पडण्याची धडपड चाललेली होती. चेंदामेंदा होऊन मरत होते. किड्या मुंग्यांसारखी लोक मरत होते आणि याचा अंदाजही नव्हता की ही किती मोठी भयंकर घटना असणार आहे. आता या ठिकाणी पोलीस आलेलं होतं, प्रशासन आलेलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी आले, डॉक्टरांचे कर्मचारी त्या ठिकाणी आलेले होते. पण लोक मात्र किड्या मुंग्यांसारखे मरून पडले होते. काही वेळामध्ये समोर बघितलं तर मृतदेहांचा खच पडलेला होता. सगळं वातावरण त्या ठिकाणी, सगळं जमीन जी आहे ते रक्तानं भिजलेली होती आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न, कुणी वाचतंय का, जगलेलं आहे का, जिवंत आहे का, हे सगळं पाहिलं जात होतं. लहान मुलांचे मृतदेह, म्हाताऱ्या माणसांचे मृतदेह, त्यानंतर तरुणांचे मृतदेह, याच्यामध्ये कुणी आई गेली, वडील गेला, भाऊ गेला, बहीण गेली, घरातली करतीसवरती माणसं गेली. रुग्णालय कमी पडायला लागली, स्ट्रेचर कमी पडायला लागले, खाटा कमी पडायला लागल्या. हाहाकार माजलेला होता आणि प्रत्येकजण आपापल्या नातेवाईकांना शोधत होता. जो सापडला त्याच्या मृतदेहापाशी बसून रडत होता. अनेक जण याच्यामध्ये गेलेले होते, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले होते आणि समोर कोणाच्या मृतदेहावरती कोणाचा मृतदेह, काहींचा मृतदेह कळून येत नव्हता, कारण कोणाचा हात एका बाजूला, पाय एका बाजूला, मुंडकं एका बाजूला, अशा पद्धतीनं अवस्था झालेली होती. अत्यंत भयावह अशी परिस्थिती होती. पोलीस प्रयत्न करत होते, प्रशासन प्रयत्न करत होते, संयोजक प्रयत्न करत होते, प्राथमिक का होईना उपचार त्यांना देण्याचा प्रयत्न करत होते, पण सगळ्या गोष्टी कमी पडत होत्या, कारण लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामुळे हळूहळू आता मृतदेहांचा आकडा समोर यायला लागला होता. 5 लोक मेली, 10 लोक मेली, 15 लोक मेली, 20 लोक मेली, 25 लोक, 50 लोक, 100 लोक, 125च्या पुढं तो आकडा पोहोचलेला होता आणि अजूनही मृतदेह काढण्याचं काम त्यांचं चाललेलं होतं. आणि
त्यानंतर शेकडो लोक त्या ठिकाणी जखमी झालेली होती. आता हे प्रकरण ज्यावेळेस समोर आलं, देश हादरलेला होता, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली, पोलिसांनी ती हाताळलेली होती. याच्यामध्ये सरकारचे वाभाडे निघालेले होते आणि काही लोक त्यांना उपचार मिळाला नाही, त्याच्यामुळे मरण पावलेले होते. आता पोलिसांनी मग ज्यांनी हा सत्संग आयोजित केला त्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि प्रश्न हा होता की बाबा आणि बाबाची बायको नक्की कुठं गेली होती. प्रशासन त्यांना शोधत होतं आणि रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्या बाबाची कुंडली काढली होती, त्याचं नाव काढलेलं होतं, त्याच्याबद्दलची माहिती काढलेली होती. आता त्या बाबाला वाचवण्यासाठी त्याच्या आश्रमामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी जमलेली होती. त्याचे भक्त आतमध्ये जाऊन देत नव्हते, भोले बाबाला भेटून देत नव्हते. पोलीस जबरदस्तीनं आतमध्ये शिरलेले आहेत, छापेमारी सुरू केली. त्यानंतर त्याचा जो आश्रम आहे त्याच्यामध्ये बदायून, फरुखाबाद, हाथरस, त्यानंतर अलीगड, कासगंज, येटा या ठिकाणी पोलिसांनी छापे घातले होते आणि 3 जुलै 2024ला सकाळी भोले बाबा याचा सत्संग ज्यांनी आयोजित केला होता त्यांचे जे समितीचे संयोजक होते त्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला होता. पण याच्यामध्ये बाबाचं नाव कुठंही नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री, त्यानंतर पंतप्रधान यांनीसुद्धा त्यावरती म्हणजे कारवाई योग्य ती केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं, शोक व्यक्त केलेला होता. आणि आता त्या बाबावरती आता काही आरोप समोर आले होते की बाबा किती फ्रॉड आहे अशा पद्धतीची माहिती समोर आली. 1 हेक्टरमध्ये त्यांनी बांधलेला जो आश्रम आहे ती जागा त्यानं लाटलेली आहे अशी पण माहिती समोर येते. काही जागा त्यानं बळकावली होती अशा पद्धतीची माहिती समोर येते. त्याने स्वतःचा आश्रम जो आहे तो किल्ल्यासारखा बांधलेला आहे आणि त्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग त्यानं बांधलेले आहेत हेही समोर आलं होतं. आणि याच्यामध्ये त्या बाबानं त्या आतमध्ये जाण्यासाठी काही ठिकाणी फक्त सुंदर मुलींना प्रवेश आहे किंवा त्या ठिकाणी सुंदर मुली राहतात अशी पण माहिती समोर आलेली होती. प्रश्न हा पडतो, हे बाबा इतक्या वर्षे अशा पद्धतीने जर काम करतायत, अवैध काम करतायत किंवा तिथं सुंदर मुलीच जातात वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी घडतात, तर इतक्या दिवस प्रशासन आणि शासन झोपलं होतं का? 125 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या मंडळींना जाग आली का? जेवढा दोषी तो बाबा असेल, आयोजक असतील, तेवढेच दोषी प्रशासन आणि शासन आहे. कारण इतक्या दिवस तो बाबा फ्रॉड होता, तो बाबा नालायक होता, तो बाबा असा होता, तो बाबा तसा होता, हे कळून आलेलं नव्हतं का? इतक्या दिवस ही मंडळी काय करत होती? का ती वाट बघत होती की एवढी लोकं मेल्याशिवाय आम्ही जागे होणार नाही? तर अनेक अशी प्रकरणं घडलेली आहेत. तर अशी प्रकरणं घडू नये त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात अगोदर जे भक्त मंडळी आहेत ना त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर अशा कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तिथं जाऊन गर्दी करून लाखो लोकांच्यात जाऊन नंतर ते असं काही हे करण्यापेक्षा तुम्ही टी व्हीवरती बघा, मोबाईलवरती बघा, लाईव्ह बघा किंवा त्यानंतर ते यूट्यूबला वगैरे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, त्या ठिकाणी तुम्ही बघा. पण अशा ठिकाणी जाऊन स्वतःचा वेळ, स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःचा जीव खर्च करण्याची काही गरज नाही. सगळं तुम्हाला घरी लाईव्ह मिळू शकतं. तर आणि अजून पोलीस प्रशासनानं किंवा शासनानं या सगळ्यांच्या अगोदर म्हणजे माहिती घेताना, माहिती देताना, परवानगी देताना सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अशा घटना घडू शकतात, त्याच्यासाठीचं पूर्ण नियोजन अगोदर असलं पाहिजे. तर माणूस मेल्यानंतर मग जागं होण्यापेक्षा जिवंत असताना जर जागं झालं तर असे जीव आपण वाचवू शकतो. याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.